शब्दात माझ्या आईचा श्वास तोच माझा विश्वास. शब्दात माझ्या आईचा श्वास तोच माझा विश्वास. मराठी भाषा एवढीच नाही आपली ओळख, तोच आपला सुवर्ण इतिहास, सुवर्ण इतिहास. नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला एक प्रश्न विचारते. जर तुमच्याकडून तुमची भाषा हिरावून घेतली तर तुमची ओळख काय उरेल? आणि जर तुमच्या आईची भाषा तुम्ही विसरला तर तुम्हाला काय वाटेल? तुमच्या जीवनाची सुरुवात तुम्ही कशी कराल? मित्रांनो, भाषा फक्त संवादाचे साधन नाही किंवा बोलण्यासाठी आपण भाषेचा वापर करतो इतकेच नव्हे, तर भाषा हे आपले संस्कार आहे, आपली संस्कृती आहे आणि आपल्याला आपल्या आईने दिलेला आशीर्वाद आहे. म्हणून आज आपण साजरा करत आहोत मराठी राज्यभाषा दिवस. आपली भाषा किंवा आपली राज्यभाषा ही फक्त संवादाचे साधन नाही, विचार देवाणघेवाणीचे साधन नाही, तर ती आपली संस्कार आहे. भाषा ही आपली संस्कृती आहे आणि आपल्याला आपल्या आईने दिलेलं आशीर्वाद आहे. म्हणून आज आपण साजरी करतो मराठी राजभाषा गौरव दिन. आणि आजच्या दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारी या दिवशी आपले महान मराठी साहित्यिक, ज्ञानपीठ विजेता कवी वि. वा. शिरवाडकर म्हणजेच त्यांचं टोपण नाव कवी कुसुमाग्रज यांचा आज वाढदिवस, यांचा आज जन्मदिवस. आणि त्यांनी मराठी साहित्याला जो काही अमूल्य ठेवा दिला आहे तर त्याचा आपण मोल करू शकणार नाही. आपल्या मराठी साहित्याचा आत्मा म्हणून आपण वि. वा. शिरवाडकरांना ओळखतो आणि त्यांच्या या जन्मदिवसानिमित्त आपली मराठी आपल्या राज्याची राज्यभाषा दिन म्हणून आपण साजरा करतो. मराठी राज्यभाषा दिवस म्हणजे 27 फेब्रुवारी हा राज्यभाषा दिवस म्हणून का साजरी करतो? तर आपल्या मराठी साहित्यातील कवी, महान मासिक कवी वि. वा. शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस, ज्यांनी आपल्या मराठी साहित्याला आकाश दिले, ज्यांनी आपल्या मराठी साहित्यातून आपला ठसा उमटवून त्यांनी आपल्या मराठी साहित्याला एक आगळी वेगळी अशी ओळख दिली, अस्तित्व दिलं आणि त्यामुळे आजचा दिवस हा मराठी राज्यभाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मराठी भाषा ही फक्त भाषा नाही, तर ती एक संतांची वाणी आहे, ज्ञानेश्वरांची ओवी आहे आणि आपल्या शिवरायांचा स्वाभिमान आहे. आणि म्हणून मराठी राज्यभाषा ही आपली मायबोली आहे आणि आपण ती कधी विसरता कामा. आणि आपल्या आईच्या मधुर अंगाई गीताची ती तान आहे. जी भाषा आपल्याला आपल्या आईने शिकवली ती भाषा बोलायला लाज का वाटते? मित्रांनो, लक्षात ठेवा, इंग्रजी ही गरज आहे, परंतु आपली मराठी भाषा ही आपला गर्व आहे. इंग्रजी ही तुमचं करिअर बनवेल, परंतु मी सांगते मराठी ही आपली ओळख बनवेल, स्वाभिमान बनेल. मित्रांनो, शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वराज्याची शपथ ही मराठीतून घेतली, कारण त्यांना माहित होतं राज्य हे तलवारीने जिंकता येतं, परंतु लोकांची मने फक्त आणि फक्त भाषेने जिंकता येतात. म्हणून मित्रांनो, मराठी ही आपली अस्तित्वाची भाषा आहे, म्हणून आपण मराठीला विसरता कामा नये. मित्रांनो, जेव्हा एखादं लहानसं बाळ आपल्याला आई म्हणतो तेव्हा आपल्याला तो शब्द किती सुंदर वाटतो, कारण मराठी म्हणजे प्रेम, मराठी म्हणजे माया आणि म्हणूनच या मायेला कायमच आपल्या हृदयाशी जपा. मराठी जिवंत आहे तोपर्यंत महाराष्ट्र जिवंत आहे.
सांगते, मराठी वाचली तर आपली संस्कृती वाचेल आणि मराठी टिकली तर आपली ओळख टिकेल. म्हणून आजपासून आपण एक संकल्प करूया, मराठी लिहूया, मराठी वाचूया आणि मराठी बोलूया. माझी ताकद मराठी माझी शान, मराठी माझी ताकद मराठी माझी शान. मी जग जिंकले तरी चालेल, परंतु मराठी माझा अभिमान, मराठी माझा अभिमान. तर मित्रांनो, आज आपण पुन्हा एक संकल्प करूया. आपण किती मोठे झालो, कुठेही गेलो तरी आपण आपल्या मराठीला विसरणार नाही, कारण मराठी हीच आपली ओळख आहे, हीच आपली मातृभाषा आहे, हाच आपला स्वाभिमान आहे. जय महाराष्ट्र, जय मराठी. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि पुन्हा असेच नवीन मोटिवेशनल व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत